मित्रांनो, पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग का रखडलेला आहे याचं अद्यापही कारण लोकांसमोर स्पष्ट करण्यात आलेलं नाही मित्रांनो। तर आता पुणे ते नाशिक हाय स्पीड रेल्वे फक्त कागदावरच असणार आहे का असाही प्रश्न आता नागरिक उठवत आहे मित्रांनो। तुम्हाला माहिती की रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग हा दिशा बदलून आता अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक नेण्यात येईल असा त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर प्रचंड जन आक्रोश पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाला होऊ लागला। त्यानंतर हा रेल्वे मार्ग अद्यापही रखडलेलाच आहे, याची काही प्रोग्रेस होत नाही मित्रांनो। तर का हा रेल्वे मार्ग रखडलेला आहे, याच्यासाठी काही हालचाली सुरू आहेत का, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, राज्यातील वेगवेगळ्या भागांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची घोषणा केवळ कागदावरच राहिली असून पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवातही करण्यात आलेली नाही। सध्या अहिल्यानगर, बीड, परळी, नांदेड, वर्धा या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे, मात्र त्याला गती नाही। कोकणातून एकही गाडी पुण्यात येत नाही। या उलट राज्यातून उत्तराकडे जाणाऱ्या नव्या रेल्वे गाड्यांची संख्या मात्र मध्य रेल्वेकडून वाढवण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे वाहतूक तज्ञांकडून महाराष्ट्र रेल्वे परिषदेत देण्यात आली। त्यात कोल्हापूर, सावंतवाडी, बेळगाव मार्ग, चिपळूण, कराड, रत्नागिरी, दादर पॅसेंजर गाड्या वारंवार पाठपुरावा करूनही सुरू करण्यात येत नाही। तर मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेला जोडणाऱ्या चिंचवड रोहा जोडणीचे कामही रखडले आहे। रेल्वेचे नवे मार्ग अनेकदा पाहणी, घोषणा आणि तांत्रिक अहवालाच्या चक्रात अडकत असल्याचे निरीक्षणात येत आहे। मित्रांनो, मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने भारतीय रेल्वे महाराष्ट्रासाठी कधी धावणार या विषयावर परिषदेत सोमवारी आयोजन करण्यात आले। या परिषदेत रेल्वे वाहतूक तज्ञ अक्षय महापदी, त्यानंतर वैभव छाया, अर्थशास्त्र अभ्यंकर, काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप, प्रथमेश पाटील आणि प्राजक्ता जोशी यांनी सहभाग नोंदवला होता। मित्रांनो, राज्यातील रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी अनेक अडचणी या सांगितल्या जातात, मात्र उत्तर भारतातल्या गाड्यांसाठी कोणत्याच अडचणी नसतात। हडपसर जोधपूर, पुणे जबलपूर आणि नुकतीच सुरू झालेली हडपसर बनारस गाडी अशी मोठी यादी सहज सांगता येते। पण महाराष्ट्राच्या बाबतीत भिंग लावून शोधले तरी नव्या गाड्या यात सापडत नाही, असे निरीक्षण महापदी यांनी नोंदवले। प्रवाशांचे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। मित्रांनो, रेल्वेच्या जाळेबरोबरच एक अर्थकारण आकारला येत असते। रेल्वे मार्गासाठी 50% गुंतवणूक राज्य सरकारकडून करण्यात येते। भूसंपादनही राज्य सरकार करते, त्यापुढे 50% गाड्या या राज्याच्या वाट्याला येणं गरजेचं आहे। गाड्यांचे थांबे ठरवण्याचा अधिकार रेल्वे बोर्डाला आहे, त्यामुळे रेल्वे बोर्डात आपले प्रतिनिधी असायला हवेत। त्यासाठी भरती प्रक्रिया राज्यांकडून राबवण्यात यावी, तरच रेल्वे रोजगार स्थानिकांच्या वाट्याला येतील, अशी भूमिका अभ्यंकर यांनी मांडली। मित्रांनो, मुंबईसह राज्यांतर्गत रेल्वे जाळे इतर राज्याच्या तुलनेत अगदी कमी आहे। त्यात 72 प्रवासी क्षमता असलेल्या डब्यांमध्ये 500 प्रवासी भरले जातात। एवढ्या कमी जागेत गुदमरून जीव जाण्याची वेळही अनेकांवर येते। आता रेल्वेची तिकीट प्रणाली व्यवस्थापन सुधारणे गरजेचे आहे, असे वैभव छाया यांनी नमूद केले। तर रेल्वेकडून महाराष्ट्रावर अन्याय झाला, आता सर्वच पक्षांनी, लोकप्रतिनिधींनी आपापले पक्षीय भेद विसरून एकत्र येणं गरजेचं आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले। प्रथमेश पाटील यांनी महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे आणि इतर राज्यातील परिस्थिती याविषयी सादरीकरण केले। प्राजक्ता जोशी यांनी देखील सूत्रसंचालन केले। तर अशा पद्धतीने ही परिषद पार पडली। मित्रांनो, आता राहिला प्रश्न की पुणे ते नाशिक हा सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग का अडकलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती की जेव्हापासून या पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा रूट चेंज करण्यात आलेला आहे, तेव्हापासून अनेक ठिकाणी जन आंदोलन झाले। त्यामुळे या कामाला कुठेही अजून प्रोग्रेस आपल्याला दिसत नाही। कोणताही रूट अजून स्पष्ट हा फायनल करण्यात आलेला नाही। लोकांचं म्हणणं आहे, जे पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड जुना रेल्वे रूट होता तर तोच फायनल करण्यात यावा। त्याचा DPRही मंजूर झाला होता आणि जमीन संपादनाला देखील सुरुवात झाली होती। तर या रूट चेंजच्या मागे काही राजकीय दृष्ट्या आहेत का, असंही लोकांकडून प्रश्न आता उठवले जात आहे। येणाऱ्या काळात या संदर्भात काय अपडेट येते आपण आपल्या चॅनलवर घेऊनच येणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।